नमस्कार. मी गवसिद्ध डॉक्टर अहमद केळकर. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भारतीय गोवंश, त्याच्यापासून मिळणारी गव्य आणि त्याचा मानवी शरीरातील उद्भवणाऱ्या रोगांवर चिकित्सेसाठी काय उपयोग होतो याबद्दल माझं चिंतन सादर करणार आहे. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, माझे सद्गुरू परमपूजनीय श्री अरविंदनाथ, महर्षी वाघभट्ट आणि गोमाता आणि आपण सर्व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असणारे सर्व गोप्रेमी, स्नेही, गवसिद्ध बंधू आणि अनेक जण. पद्मपुराणामध्ये गायीला नमनाचा एक श्लोक आहे. नमो गोभ्य श्रीमतीभ्य सौरभेभ्य एवच नमो ब्रह्मसुताभ्यश्चभ्य पवित्राभ्यो नमो नमः. नमो गोभ्य म्हणजे गायीला नमस्कार असो. श्रीमतीभ्य लक्ष्मीवान असलेल्या. सौरभेभ्य सूर्याचं प्रमाणे तेजस्वी असलेली आणि ब्रह्मदेवाची मुलगी असलेली अशी जी आहे ती पवित्र गाय, तिला आम्ही नमन करतो. आता सृष्टीमध्ये अनेक जीव आणि पशु, मनुष्य अशा अनेक 84 लक्ष योनी अवतरल्या आहेत. पण मनुष्यानंतर गाय हा एकमेव जीव पवित्र म्हटलेला आहे शास्त्राने. ह्याचं काय कारण आहे? गायच का? याचं कारण की आपलं शरीर आणि ही सृष्टी, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 महातत्वाच्या संयोगाने आणि त्याच्यात मिसळलेल्या त्रिगुणांमुळे आकाराला आलेली आहे. म्हणजे पंचमहाभूते, त्यात सत्व, रज, तमादी त्रिगुण आणि चैतन्य अशी ही मूल प्रकृती आकाराला जेव्हा आली, त्याच्यातून गुणाच्या द्वारे अनेक योनी निर्माण झाल्या. ह्या सर्वच योनी आपल्या जीवितासाठी या सृष्टीतलं निर्माण झालेलं जल प्राशन करतात. वायू जो आहे तो प्राणवायूच्या रूपाने ग्रहण करतात. अन्न पचनासाठी लागणारा जो अग्नी आहे तो अग्नी जठराग्नीच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये प्रगट होतो. वायूच्या संचलनाने मनुष्य कृती करतो आणि आकाश तत्वाच्या छायेमध्ये त्याचे सर्व जीवन व्यवहार होत असतात. अशा ह्या प्रकृतीतल्या पंचमहाभूतांमध्ये जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि असा प्रत्येक जीव ह्या सृष्टीतल्या पंचमहाभूतांचं सेवन करत असतो आणि आपल्या शरीरात त्याचा उपयोग करून आपल्या शरीरातलं उत्सर्जन झालेलं जे द्रव्य आहे, म्हणजे आपण पाणी ग्रहण केलं तर आपल्या शरीरातून पाण्याच्या रूपाने मूत्र विसर्जन होतं, स्वेद म्हणजे घाम विसर्जन होतो. हा विसर्जन झालेला जो काही द्रव आहे
आपल्या शरीराच्या अंतर्गत रचनेच्या आधारे त्याचं विश्लेषण जर का आपण रासायनिक पद्धतीने केलं तर त्याच्यामध्ये शरीरातले विषाक्त पदार्थ किंवा शरीराला नको असलेले पदार्थ त्याच्यात उत्सर्जित झालेले असतात. म्हणजे प्यायले शुद्ध पाणी पण उत्सर्जित केलेले अशुद्ध जल. आणि असं प्रत्येक जण करतोय. म्हणजे प्रकृतीतलं शुद्ध स्वरूपातलं घेतलं, आपल्या शरीरातलं अशुद्ध रूपातलं त्यात बाहेर सोडलं. तसंच अग्नी आहे. आपल्या शरीरातलं 36 डिग्री तापमान नियमित राहण्यासाठी आपला जाठर अग्नी आपल्याला सतत कार्यशील ठेवत असतो. आणि शरीराचं तापमान जोपर्यंत संतुलित आहे, जोपर्यंत ते नियमित आहे, तोपर्यंत मनुष्याच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार उत्पन्न होत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून महर्षी वाघभट्ट म्हणतात की जो मनुष्य मोक्षाच्या साधनेला निघालेला आहे किंवा मनुष्य जन्माचं इति कर्तव्यता ज्याला कळलेली आहे, ज्याला पुरुषार्थ म्हणजे फक्त उपजीविकेतून घर बांधणं, मुलांचं संगोपन करणं, स्वतःची प्रॉपर्टी करणं, स्वतःच्या नोकरी व्यवसायातून मिळालेला अर्थार्जन करणं, हे सगळं उपजीविकेची साधन आहे. आणि हा फक्त उपजीविका हा एवढाच फक्त मनुष्याचा पुरुषार्थ नाही आहे. तर जन्माला मनुष्य योनीमध्ये जर का आलो असेल तर मोक्षाची साधना करणं, आत्मज्ञानासाठी साधनारत राहणं आणि बाकीच्या या सर्व गोष्टी उपजीविकेसाठी आहे. मुख्य जीविका माझी साधना, माझं तप, माझं शुचित्व हे नियमितपणे करणं असं शास्त्राला अपेक्षित आहे. तर ज्यांनी हे विचार ग्रहण केलेले आहेत, धारण केलेले आहेत आणि ज्यांना कळलंय की माझ्या जीवनाचं इति कर्तव्यता किंवा कृतार्थता कशात आहे, तर ती मोक्ष ज्ञान प्राप्त करण्यात, आत्मज्ञान प्राप्त करण्यात, मी कोण आहे, कशासाठी जन्माला आलोय आणि माझं या जन्माचं विहित धर्म आणि माझं कार्य काय आहे ह्याची ज्याला जाणीव झाली आणि गुरुकृपेने ज्याला त्याचं विहित धर्म कळला, त्याचा योग सुरू झाला. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना सांगतात की अर्जुना तू योगी हो आणि नुसताच योगी होऊ नकोस, तर योगी, ज्ञानयोगी आणि माझा भक्तही हो, ज्ञानी भक्त हो. आणि ते करण्यासाठी जोडणं जाणं त्याला आपल्या शास्त्रांनी योग असं म्हटलेलं आहे. आणि योगाची पहिली पायरी आहे की त्याचं अग्नीचं रक्षण करणं. आता अग्नीचं रक्षण करणं हे कशाशी निगडीत आलं? जाठराग्नीशी निगडीत आलं. आणि जाठराग्नी कशासाठी शरीरामध्ये आहे? आपल्या शरीराचा जो अन्नमय कोश आहे, जो ज्या अन्नावरती राखला जातो, अन्न सेवनाने ज्याच्यामध्ये पुष्टता येते आणि हे साधन शरीर जे आहे, हे साधन शरीर निरोगी राहतं, हे त्या अग्नीचं कार्य आहे. हे ओळखून जो आपल्या रसनेंद्रियावरती ताबा ठेवलेला आहे, ज्यांनी योग्य वेळी योग्य आहार घेतलेला आहे, जो आपल्याला हितकर आहे आणि जो आपल्या ह्या साधन शरीराला पुष्ट करणारा आहे, असाच जो नियमित आणि मितहार आहार करतो, त्याच्या शरीरातला अग्नी हा संतुलित होण्यासाठी कार्यशील राहतो. म्हणून अग्नी रक्षण करणं हे मनुष्याचं फार मोठं काम महर्षी वाघभट्टांनी सूचित केलेलं आहे आपल्या ग्रंथांमध्ये. त्यामुळे जल, अग्नी, वायू, वायूच्या माध्यमातून, हवेतल्या ऑक्सिजनच्या माध्यमातून शरीराला अत्यावश्यक असलेला प्राणवायू आपण नाकाच्या द्वारे घेतो आणि उच्छ्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरातून आपण कार्बन डायऑक्साईड सारखा रोग निर्माण करणारा वायू उच्छ्वासाच्या माध्यमातून या प्रकृतीमध्ये आपण सतत सोडत असतो. म्हणजे पृथ्वी, आग, तेज आणि वायू या चार महत्वाच्या दिसणाऱ्या तत्वांमधलं
तीन तत्व जल, अग्नी आणि वायू मनुष्य नकळतपणे दूषित करत आहे आणि हे हजारो वर्षापासून चालू आहे. त्यालाच आपल्या ऋषींनी म्हटले की पांच भौतिक ऋण म्हणजे ह्या प्रकृतीचं ऋण प्रत्येक जीवाच्या डोक्यावर आहे. आणि मनुष्य जरी झाला तरी त्याची क्षमता नाहीये की या द्रव्यांना सेवन करून आपण शुद्ध स्वरूपामध्ये पुन्हा प्रकृतीमध्ये देऊ शकू. आपल्या हजारो वर्षाच्या भारतीय वैदिक परंपरेमध्ये ऋषीमुनींनी जे आपला ऋग्वेद की ज्याच्यामध्ये सर्व ज्ञान आहे त्याच्यामध्ये अनुभवाने असं गोविज्ञानातले काही सूत्र लिहिलेले आहे आणि त्याच्यातून त्यांना हे अनुभवाला असं आलंय की भारतीय वंशाची जी गाय आहे गायच आपल्याला शुद्ध ही पंचमहाभूतांना शुद्ध करू शकते. कसं काय होय, कशामुळे शक्य आहे? तर त्यांनी याच्यामध्ये जे गायीचं विज्ञान जे सांगितलंय त्याच्यामध्ये गायीच्या शरीरामध्ये एक महत्वाचं योगशास्त्रानुसार असलेली एक नाडी आहे की जिला म्हणतात सूर्यकेतू नाडी. आणि ही सूर्यकेतू नाडी तिच्या पाठीवर असलेला जो उंचवटा आहे ज्याला बोलीभाषेमध्ये वशिंड म्हणतात, कोणी खांदा म्हणतात, त्या चक्रामध्ये ही नाडी विद्यमान असते. काय करते ह्या नाडीचं कार्य काय? नाडी असणं एक भाग आहे, तिचं कार्य काय? तर तिचं महत्वाचं कार्य असं आहे की सूर्यलोकाच्या खालचं म्हणजे आपल्या शरीराची किंवा ह्या संपूर्ण विश्वाची रचना सप्त पाताळ आणि सप्तलोक अशा पद्धतीने 14 भुवनांमध्ये झालेली आहे. त्याच्यातला आपला जो नाभिस्थानापासूनची वरची जी 7 चक्र आहेत किंवा अगदी पहिलं जर का बघितलं तर मूलाधार चक्र, मूलाधार चक्रापासून सहस्त्राकार चक्रापर्यंतची जी वरची 7 चक्र आहेत या 7 चक्रांच्या संतुलनाचं कार्य ऊर्जेने होत असते. आणि ही ऊर्जा प्रत्येक मनुष्याला संतुलित करणं गरजेचं असतं. आता ही ऊर्जा येते कोणापासून? तर येते सूर्यापासून. आता सूर्यापासून आलेल्या ऊर्जेचं आपण जे शोषण करतो ते डोळ्याच्या माध्यमातून करतो, त्वचेच्या माध्यमातून करतो, दोनच माध्यमातून. परंतु त्या प्रकाशाच्या 3 प्रकारच्या प्रकृती आहेत. त्यातली एक प्रकृती आहे आयु प्रकृती. म्हणजे प्रत्येक आकाराला आलेल्या जीवाला त्याचं आयुष्य वर्धमान करण्यासाठी ज्या ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा आयु प्रकृतीच्या किरणांपासून त्याला प्राप्त होत असते. पण ह्याला मर्यादा आहे, त्या किरणांना मर्यादा आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सूर्यप्रकाश बाहेर आहे, आपण घरात राहतो. घरामध्ये सूर्यप्रकाश जर का येण्याची काही जर का रचनाच जर का केली नाही तर घरामध्ये पूर्णपणे काळोख होऊ शकतो. म्हणजे बाहेर सूर्यप्रकाश आहे पण त्या एखाद्या घराला खिडकी पण नाहीये, प्रकाश येण्याची कुठली रचना नाहीये आणि तिथे जर का मनुष्य दिवसभर राहत असेल तर त्याच्या शरीराला अत्यावश्यक असलेल्या आयु किरणांचा संपर्क येणार नाही. आणि आयु किरणांचा संपर्क जर का त्याच्या शरीरावरती जर का झालाच नाही
तर त्याच्या शरीरातलं अग्नितत्वाला बाधा पोचायला सुरुवात होते. दुसरं आहे ज्योती प्रकृतीचे किरण. म्हणजे ज्या गोष्टीवरती सूर्याचे प्रकाश पडतात ती गोष्ट दृश्यमान होते आणि त्याचं आपल्याला जर का ज्ञान असेल तर ती गोष्ट आपण ओळखू पण शकतो. पण तीच गोष्ट जसा सूर्यप्रकाश म्हणजे सूर्यास्त झाला आणि वस्तू जरी तिथेच असेल तरी सुद्धा ती आपल्याला प्रकाशाच्या अभावामुळे असली तरी दिसत नाही. त्यालाही मर्यादा आहे. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वातच ती गोष्ट दिसते. तिसऱ्या प्रकृतीचे जे किरण आहे ते आहे गौ प्रकृतीचे किरण. आणि हे गौ प्रकृतीचे किरण मात्र कुठल्याही अडथळ्याला न थांबता प्रत्येकाच्या पर्यंत येतात. मग तो जर का योगी असेल, तो जर का साधक असेल, त्याची स्वतःची काही साधना असेल तर तो त्या किरणांना ऊर्जेच्या रूपामध्ये घेऊन आपल्या शरीरातल्या ऊर्जेचं संतुलन करू शकतात. जसे पूर्वीच्या सत्यलोकाच्या काळामध्ये हजारो ऋषीमुनी जल न घेता, अन्न सेवन न करता, श्वास न घेता सुद्धा समाधी अवस्थेमध्ये हजारो वर्षापर्यंत बसत होते आणि तरी त्यांचं शरीर टिकून राहायचं. कारण ते एकदाच ह्या गौ ऊर्जे किरणांचं शोषण करून ते संतुलित करून ठेवायचे, ते बाहेर सोडायचं नाही. पण जसं जसं युग बदललं, जसा जसा मनुष्याची साधना बदलत गेली, त्याची वृत्ती बदलत गेली, त्याचे व्यवहार बदलत गेले आणि त्यामुळे हे गौ किरण सर्वसामान्यपणे शोषून घेणे आणि त्याचा आपल्या शरीरासाठी संतुलनासाठी उपयोग करणं हे ज्ञान पण हळूहळू लोप पावलं. द्रष्टा ऋषीमुनींना पुढं काळाची गती काय असणार आहे आणि युगाप्रमाणे मनुष्य कसा असणार आहे याचं त्यांनी द्रष्टेपणाने चिंतन करून एक साधा सोपा उपाय आपल्यासाठी सांगून ठेवला होता. तो असा की जसं मी मगाशी सांगितलं की गायीच्या शरीरावरती जे पाठीवरती जे वशिंड असतं त्या वशिंडामध्ये ही सूर्यकेतू नाडी असते आणि जेव्हा सूर्यप्रकाश म्हणजे सूर्योदय होतो आणि ते किरण ज्या वेळेला गायीच्या शरीरावरती येतात त्या किरणांना म्हणजे आयु प्रकृतीच्या किरणांना, ज्योती प्रकृतीच्या किरणांना आणि गौ प्रकृतीच्या किरणांना गाय शोषून घेते. आता हे ऊर्जा स्वरूप असल्यामुळे हे दिसत नाही, त्यामुळे ह्या ऊर्जेचं रूपांतरण होतं. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू इच्छितो, जसं आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी कशी आली हे फक्त आपण ड्रॉइंगवरून किंवा प्रत्यक्ष बघू शकतो, किंवा खालती मीटर बॉक्स लागलेला आहे, त्या मीटर बॉक्समधून आपल्या घराचा जो नंबर आहे त्याचा इलेक्ट्रिकचा मीटर बसवलेला आहे, त्याला एक फ्यूज ठेवलेला आहे आणि त्याच्यापासून 3 वायरी आपल्या घरापर्यंत आलेल्या आहेत आणि घरातल्या मेन बोर्डाच्या नुसार त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक आपल्या खोल्यांमध्ये झालेलं आहे. खोल्यांमध्ये गेल्यानंतर जो आपला स्विच बोर्ड असतो त्या स्विच बोर्डमध्ये पंख्याचं पण बटन असतं, ट्यूबलाईटचं बटन असतं, इतर लाईटचे बटन असतात, काही सॉकेट पण असतात की ज्याच्यातून आपण मोबाईलचे चार्जर्स लावू शकतो, इस्त्री लावू शकतो, मिक्सर लावू शकतो. जोपर्यंत त्याचं आपण बटन दाबत नाही तोपर्यंत ती ट्यूबलाईटही लागत नाही, पंखाही लागत नाही. बटनात आलेल्या वायरी 3च आहेत, पण त्याचं रूपांतरण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या आधारे होत जातं. जसं पंख्याचं ॲप्लिकेशन फिरणं आहे आणि त्याच्यातून हवा जाणं, हवा लागणं. ट्यूबलाईट किंवा बल्बचं ॲप्लिकेशन प्रकाश देण्याचं आहे, जेव्हा त्याच्यामध्ये ही ऊर्जा जाते तेव्हा आपल्याला प्रकाश होतो, मिळतो. मिक्सर चालवला, मिक्सर फिरतो.
म्हणजे ऊर्जा एकच आहे, त्याचं ॲप्लिकेशन त्या इक्विपमेंट प्रमाणे ठरतं. पण आता इक्विपमेंट चालत नाहीये म्हणजे ऊर्जा नाही असं पण म्हणणार का? ऊर्जा आहे, दिसत नाही. तसं सूर्यप्रकाशातले या किरणांमध्ये असलेली ही ऊर्जा आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपल्याला ती कळत नाही, पण ती ऊर्जा आहे. आणि भारतीय गोवंशाची जी गाय आहे किंवा बैल आहे, त्याच्या शरीरातली ही सूर्यकेतू नाडी जेव्हा कार्यान्वित होते तेव्हा ती शोषलेली ऊर्जा तिच्या शरीरामध्ये तिच्या मेरुदंडाच्या माध्यमातून ती सर्क्युलेशनमध्ये जेव्हा येते तेव्हा गायीने जो चारा खाल्लेला असतो आणि त्या चाऱ्याचं ती जेव्हा रवंत करते, तर रवंत करताना गाय नेहमी डोळे मिटून किंवा उभं राहून ती त्या आकाशतत्वाच्या खाली रवंत करत असते. आणि तिच्या शरीरातल्या ह्या सूर्यप्रकाशातून घेत असलेल्या ऊर्जेचं रूपांतरण तिच्यापासून मिळणारं गोमूत्र, तिच्यापासून मिळणारं गोमय आणि तिच्यापासून आपण काढतो ते दूध, याच्यामध्ये त्या ऊर्जेचं रूपांतर झालेलं असतं. आणि आमच्या पंचगव्य गुरुकुलम कांचीपुरममध्ये आमच्या निरंजन गुरुजींनी याचा 8 दिवस एक अद्भुत प्रयोग करून बघितला होता की खरोखर ह्या गायीमध्येच पासून मिळणारी ही जी गव्य आहेत याच्याच मध्ये हे शास्त्राने सांगितलेले ऊर्जेचे गुणधर्म आहेत का? तर 8 दिवस त्यांनी एकाच ठिकाणी 5-5 फुटाच्या अंतरावरती एकाच पद्धतीचा चारा भारतीय गोवंशाच्या वशिंडा असलेल्या गाईला घातला, एक विदेशी वंशाच्या जर्सीला घातला आणि एक ब्लेंच संस्कृतीचं प्रतीक असलेल्या म्हशीला घातला. आणि तिघांचं शेण गोमूत्र दुधाचं संकलन करून रोजच्या रोज त्याचं परीक्षण केलं की म्हशीच्या मूत्रामध्ये काय गुणधर्म आहेत, जर्सीच्या मूत्रामध्ये काय गुणधर्म आहेत आणि गायीपासून मिळणाऱ्या गोमूत्रामध्ये काय गुणधर्म आहेत, आणि ते टिपून ठेवलं. तसंच शेणाचं केलं, तसंच दुधाचं केलं. आणि 5 दिवसानंतर जेव्हा त्याचं सगळ्याचं विश्लेषण केलं आणि ते विश्लेषण जेव्हा सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचे असलेले स्रोत आणि जमिनीतले काही गुणधर्म याच्याशी जेव्हा कम्पेअर केलं तेव्हा असं आढळून आलं की जे पाण्यामध्ये नाही, जे चाऱ्यामध्ये नाही, असे काही मिनरल्स, मेटल्स गायीच्या गोमूत्रात आणि शेणामध्ये आले की जे जर्सी आणि म्हशीच्यात नाहीत. आणि गोमूत्रामध्ये दुधाला तापवल्यानंतर दुधाला आलेला पिवळसरपणा आणि त्याच्यात वरती आलेले असे छोटे 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 जे पिवळ्या रंगाचे जे बुडबुडे होते त्याचं विश्लेषण केलं तर सूर्यप्रकाशातली 33च्या 33 तत्व गायीच्या गोमूत्र, गोमय आणि गोदुग्ध ह्या तिघांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आढळले. म्हशीच्या आणि जर्सीच्या दुधात आणि शेणात आणि त्यांच्या मूत्रात खाल्लेल्या अन्नातले नको असलेले अशुद्ध घटक आढळले आणि त्याच्यातून ती निष्कर्षाला पोचली की सूर्यप्रकाशातल्या असलेल्या 33 कोटी जेव्हा देव म्हणतो, म्हणजे कोटी म्हणजे त्याला अशी एक दुसरा पण त्यातला गुणार्थ आहे की गुण, हे 33च्या 33 गुणांचं एकत्र समुच्चय गायीच्या 3 प्रकारच्या ह्या गव्यांमध्ये गाय रूपांतरित करते. आणि हे सगळेच्या सगळे 33 जे गुण आहेत
हे सूर्यप्रकाशाच्या त्या ऊर्जेशी निगडीत आहेत असं ऋग्वेदातल्या गोविज्ञानात दिलेलं आहे. त्याच्यातून हे सिद्ध होतं की गायीच्या पासून मिळणारी सर्व गव्ये जी आहेत ही सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वाने प्रभावित आहेत आणि ती मनुष्याच्या शरीराला अत्यंत उपयोगी आहे. ती बलवृद्धी करणारी आहे, ती तेज प्रदान करणारी आहे, ती शक्तिवर्धन करणारी आहे, ती पंचमहाभौतिक प्रकृतीचं संतुलन करणारी आहे आणि ती रोग निवारण करायलाही सक्षम अशी आहे. त्यामुळे मनुष्य देहाला जे काही रोग घडतात त्या रोगाचं निराकरण जर का करायचं असेल तर पंचगव्य हा अतिशय प्राकृतिक औषधी उपचार होऊ शकतो. आणि त्याचा संदर्भ आपल्या ऋषीमुनींनी जे सनातन आपल्या वैदिक परंपरेमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येकाची गोसेवा घडावी. म्हणून मूळ जर का पंचगव्य जर का बघितली तर मूळ गव्य आहेत 3. गव्य म्हणजे ग म्हणजे गाय, गौ, आणि व्यय म्हणजे एखाद्याकडे जी गोष्ट असते ती तो संपूर्णपणे आपल्या शक्तीनुसार तशीच्या तशी देतो, कुठलंही राखून ठेवत नाही, त्याला आपण म्हणतो व्यय करणं. तसं गाय दिवसभरामध्ये जे चरून येते आणि त्या चरून झाल्यानंतर तिच्या शरीरात तयार होणारी ही सगळी जी गव्य असतात ती कुठलंही आजचं उद्यासाठी राखून न ठेवता, चोरून न ठेवता, कमी न करता उलट गुणांची वृद्धीच करून आपल्याला ह्या प्रकृतीपर्यंत पोहोचवले असते. आणि त्याच्यामुळे गायीपासून मिळणारी गव्य ही मनुष्य आणि ह्या प्रकृतीला संतुलन करणारी आहे. कारण त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशातल्या 3ही प्रकृतीचं म्हणजे वायू प्रकृती, ज्योती प्रकृती आणि गौ प्रकृती ह्या 3 ऊर्जांचं, ह्या 3 प्रकाशाच्या प्रकृतीचं रूपांतरण गायीने तिच्या नैसर्गिक क्षमतेने केलं असल्यामुळे ती गव्य अतिशय पवित्र आणि तेजस्वी आहेत आणि मुळातच शुद्ध आहे. आता ही फक्त 3 गव्य झाली, परंतु मनुष्य शरीराला नियमित पोषण व्हावं याच्यासाठी गाईचं दूध आहे. दुधापासूनची उपगव्यामध्ये पहिलं होतं दही. एक दुधाला तापवायचं, त्याची साय बाजूला न काढता त्यालाच विरजण लावायचं सूर्यास्तानंतर, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं जे दही झालेलं असतं त्या दह्याचं लाकडी रवीने मंथन प्रक्रिया करायची. आणि या मंथन प्रक्रियेतून आलेलं जे लोणी आहे हे लोणी एक 3रं गव्य उपगव्य आपल्याला मिळतं. त्या लोण्याखालचं राहिलेलं जे ताक आहे हे ताक आपल्याला 4थं उपगव्य मिळतं. अशा प्रकारे दूध, दही, लोणी, ताक आणि लोण्यापासून आपण त्याला मंद आचेवरती कढवल्यानंतर त्याचा जलांश पूर्ण गेल्यानंतर जे खाली राहतं ते तूप, त्याला म्हणतात गोघृत. अशी ही 5 दुधापासून मिळणारी उपगव्य आहेत. म्हणजे एकूण मूळ गव्य 3. त्याच्यामध्ये दुधापासून मिळालेलं दही, लोणी, ताक आणि तूप ही 4 उपगव्य, म्हणजे 3 मूळ आणि ही 4 अशी झाली 7. गाईचं गोमय जे आहे हे गोमय आपण जर का गौरीच्या रूपाने जर का लावलं, छोट्या छोट्या गौऱ्या लावल्या ताज्या शेडाच्या वरच्यावर धरलेल्या आणि त्याला वाळवल्या एका दिवसात, तर त्या गौऱ्याला नंतर जाळून त्याचं जे भस्म तयार होतं ह्या भस्मातलं एक विश्लेषण आमच्या गुरुजींनी असं केलं होतं की गाईच्या गोमयामध्ये 26% ऑक्सिजन आहे. त्याच्या गौरीमध्ये आपण जर का भस्म केलं, गौरीचं भस्म केलं, वरच्यावर धरलेल्या शेणाचं जर का त्या बांबूच्या चटईवरती ती गौरी लावली आणि ती वाळल्यानंतर त्याचं पुन्हा आपण जाळून जर का भस्म केलं
तर त्याच्यामध्ये कुठलाही प्रोडक्शन लॉस न होता त्या भस्माच्या जर का ऑक्सिजन लेवलची जर का पाण्यात टाकून जर का व्हॅल्यू चेक केली तर ती 40 पॉईंट समथिंग काहीतरी येते. आणि त्या भस्माला जर का परत जर का आपण प्रोसेस केलं, पुन्हा भस्म केलं, तर त्याच्यात 46% ऑक्सिजन लेवल वाढते. आणि हे लॅबमध्ये आम्ही पण पुण्याला हे चेक केलं की भस्म जर का पाण्यात घातलं तर मनुष्याच्या शरीरामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणून जो असतो त्याची व्हॅल्यू वाढायला काही मदत होते का. आणि प्रयोगांती आम्हालाही ते तसंच रिपोर्ट मिळाले लॅबमध्ये. पुण्यामध्येच ते लॅबमध्ये रिपोर्ट चेक केले आम्ही. म्हणजे गोमय भस्म हे 8वं गव्य आपल्याला शरीर संतुलनासाठी उपयुक्त आहे. आणि गो सहवास, कारण गायीच्या सानिध्यात राहिल्याने गाय ऑक्सिजन घेते आणि ऑक्सिजनच सोडते असं आपण ऑक्सिमीटर लावून जर का चेक केलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि मनुष्य शरीराला 23% ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे शुद्ध प्राणवायू जर का कुठे असेल तर तो गायीच्या सहवासात आहे असं अनेक ठिकाणी प्रयोगांती पण सिद्ध झालेलं आहे. आणि त्याची प्रात्यक्षिकं पण अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात की अशी झालेली आहेत. गो सहवासाने काऊ काढली आता नवीन सुरू झालेला आहे. तर हा सगळा जो विषय आहे, हा सगळा विषय एका गायीच्या आधारे, एका गायीच्या सानिध्यातून, एका गायीच्या सेवेतून मनुष्याला प्राप्त होऊ शकतो. त्याचा हा विचार करून पंचगव्य गुरुकुलम कांचीपुरमने भारताला जर का भविष्य काळात निरोगी जर का व्हायचं असेल तर गायीशिवाय, भारतीय गोवंशाच्या गायीशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. मग त्याचं गो आधारित शेती असेल, गो आधारित अन्नधान्य उत्पादनं असतील, गो आधारित भाजीपाला असेल, गो आधारित शेतीमध्ये किंवा झाडांना फळांचा फळझाडं लावून त्याच्यापासून फळं निर्माण असेल, ही सगळी आपल्या दैनंदिन आहारातली जी घटकद्रव्ये आहेत ही गो आधारित शेतीनेच मनुष्याला शुद्ध स्वरूपामध्ये मिळू शकतात. दुसरी गोष्ट की मनुष्य शरीरामध्ये विविध प्रकारचे जे रोग निर्माण होतात आणि जे शरीरावरती उमटतात, रोगाचं मूळ कारण आहे त्याच्या मनस्थितीमध्ये. परंतु त्या मनस्थितीचे विश्लेषण कुठल्याही स्तरावरती न होता शरीराला रोग निर्माण झाला की आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जातो, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स चेक करतो आणि विविध प्रकारचे औषधं, ऑपरेशन्स आपण घेत असतो. परंतु आपलं रोगाचं काही समूळ उच्चाटन त्याच्यामुळे होत नसतं. कारण मुळात पंचमहाभूतांचं बनलेलं हे शरीर अशुद्ध घटकांनी भरलेलं असल्यामुळे त्याचं शुद्धीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते शुद्धीकरण जर का करायचं असेल तर प्राकृतिक औषधांची गरज आहे. आणि प्राकृतिक औषधं गायीच्या सानिध्यातूनच आपल्याला प्राप्त होऊ शकतात. असा सूक्ष्म विचार आणि दीर्घकालीन परिणामकारक पण अत्यावश्यक असलेला विचार धरून अमर बल्लानी राजीवभाई दीक्षितांच्या प्रेरणेने कांचीपुरम येथे आमच्या गुरुजींनी पंचगव्य गुरुकुलम स्थापन केलं. आणि त्याच्या माध्यमातून आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास करून त्याच्यातल्या औषधींचा वापर गोमूत्राबरोबर कसा करता येईल आणि ज्याच्यातून मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या रोगांचं निराकरण कसं करता येईल याच्यावरती पंचगव्य चिकित्सा विज्ञान आणि पंचगव्य चिकित्सा शास्त्र त्यांनी स्वतः संशोधन केलं. आणि त्याचा प्रसार आणि प्रचार आज भारतातल्या जवळजवळ 26 राज्यांमध्ये होते. 13 राज्यांमध्ये त्याची विस्तार केंद्र आहे. आणि त्याच्यातून आम्ही हा एक सामाजिक दायित्व असलेला की येत्या भविष्य काळामध्ये भारतीय मनुष्य, भारतीय समाज जर का निरोगी राहायचा असेल तर त्याला गाय आणि गव्य याच्या माध्यमातूनच जायला लागेल. आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा सर्व स्तरांपर्यंत व्हावा याच्यासाठी आमचं पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन हे कार्यशील आहे. त्याच्या माध्यमातून आत्ता जसं हा आपण फेसबुक लाईव्हमध्ये गाय नक्की काय आहे आणि गायीच्या आधारे ही पंचगव्य चिकित्सा का गरजेची आहे येत्या काळामध्ये आणि आपण सर्वांमध्ये
आपलं गायीच्या बद्दलचं काही दायित्व आहे हे आज आपल्याला लक्षात नाही आहे, कारण आपल्याला सांगणारे भेटणारे नाही आहेत. तर हे आमच्या गव्यसिद्ध परिवाराचं एक असं आम्ही एक चिंतन केलेलं आहे की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचावं. त्यांच्या मनामध्ये गायीच्या बद्दलचं हे शास्त्र जे आम्हाला गुरुजींकडून कळलं आहे ते पोचवावं आणि त्यांना कसं कसं ह्या गायीच्या विषयामध्ये हातभार लावता येईल, त्यांचा सहभाग कसा घेता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहावं. त्याच्यासाठी हे स्वास्थ्य संस्कार प्रबोधन वर्ग असं आम्ही नाव दिलं आहे. कारण प्रबोधन करणं म्हणजे शिकवणं नाही आहे, प्रबोधन करणं म्हणजे जागरूक करणं. आणि ही जागरूकता निर्माण करायचं कामच प्रकृतीने आम्हाला दिलं आहे. त्याच्यामुळे आम्ही गोसेवेच्या माध्यमातून आणि पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पंचगव्य चिकित्सा करतो. आम्ही वैद्य नाही, आम्ही डॉक्टर असलो तरी आम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर नाही. आम्हाला पदवी दिलेली आहे गव्यसिद्ध. आणि गव्यसिद्ध याच्या मागे पण फार मोठी जबाबदारी त्या पदवीच्या मध्ये आमच्या गुरुकुलनी ठेवलेली आहे की गव्य, जसं मी आपल्याला मगाशी म्हटलं, ही मुळातच पवित्र आहेत, मुळातच तेजस्वी आहेत, मुळातच सर्व प्रकृतीच्या ह्या सर्व जीवांचं भरणपोषण करायला सक्षम आहे आणि रोगनिवारणालाही तेवढीच सक्षम आहे. त्याची उपलब्धता सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याशी निगडीत असलेले जे विधी आहेत, म्हणजे गोमूत्र असेल तर गोमूत्र संकलन करावं. कसं करावं ह्याला नियमावली गुरुकुलनी ठरवली की त्याला उतरण्याचाच काळ असावा. तो उतरण्याच्या काळामध्ये ते गोमूत्र ब्रह्ममुहूर्तालाच धरलं पाहिजे. ते कुठल्याही मेटलच्या भांड्यामध्ये न धरता मातीच्या अथवा चांगल्या पद्धतीच्या बांबूच्या किंवा काचेच्या भांड्यामध्येच त्याचं संकलन करावं की ज्या योगे त्याच्या ऊर्जेची जी लेवल गायीनी प्रदान केलेली आहे ही तशीच तशी मेंटेन राहील. आणि त्याचं जेव्हा अर्क बनवणार तेव्हा त्याला अर्कही मातीच्या भांड्यातच बनवावा. त्याची एक विशिष्ट विधी दिलेला आहे, त्या विधीनुसारच तो बनवावा आणि ते औषध सिद्ध करावं. कारण कुठल्याही गोष्टीला सिद्ध करणं याच्यासाठी साधनेची गरज असते आणि ती साधना ही वैयक्तिक आपल्या मोक्षासाठी तर करणंच असतं, परंतु ते एकदा कळल्यानंतर त्याचा उपयोग ह्या माझ्या भारतीय बांधवांना जास्तीत जास्त कसा होईल अशा निरपेक्ष बुद्धीने आणि समर्पित वृत्तीने करायचं आहे. कारण गायीने जे आम्हाला दिलं ते कुठल्या फॅक्टरीत बनवू शकत नाही. गायीचं गोमूत्र कुठल्या फॅक्टरीत बनवू शकत नाही, गायीचं गोमय कुठल्या फॅक्टरीत बनवू शकत नाही. तर तिने देताना तर इतकं पवित्र आणि उपकारक असलेलंच आम्हाला जर का दिलंय तर आम्ही त्याची प्रोसेस करताना त्याचे गुणवर्धन कसं होईल आणि त्याच्यामध्ये माझा निस्वार्थ भाव आणि समाजाचं हित होईल, कल्याण होईल असा उदात्त भाव धारण करून निरपेक्ष भावनेने मला हे माझा विहित धर्म पार पाडायचा आहे आणि त्याच्यातूनच माझी साधना मला साधायची आहे. त्याच्यामुळे साधनेशिवाय ह्याला सिद्धता येणार नाही. म्हणून गव्य सिद्ध ही पदवी आम्हाला त्यासाठी दिली आहे की त्या प्रत्येक गोष्टीला तुमची साधना जोडा आणि साधना जोडण्याचं कार्य या गायीच्या माध्यमातून आम्ही सर्व गव्यसिद्ध करतोय. त्याच्यामुळे या फेसबुकच्या माध्यमातून माझी सर्व आपणा बंधूंना आणि माझ्या परिचितांना कळकळीची विनंती आहे की आपल्याला जसं शक्य होईल तसं गायीबद्दलचं हे विज्ञान आपण समजून घ्यावं. विविध गोशाळा असतात, त्या गोशाळांमध्ये आपण जरूर आपला थोडासा वेळ कसा व्यतीत होईल याचं आपण येत्या काळामध्ये नियोजन करावं. त्याच्यासाठी आमची सगळी टीम महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र राज्याबाहेरही आहे. त्याचे सगळे संपर्क नंबर आपल्याला वेळोवेळी कधीही मागितले तर मिळू शकेल. आणि त्याच्यातून सगळं लगेच काही साध्य होत नसतं. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कर्तव्याच्या असतात आणि काही गोष्टी असतात की ज्या आपल्या सेवेच्या असतात. तर राष्ट्रासाठी माझं कर्तव्य काय, तर मला जे जे काही मिळालं आहे ते मी माझ्या राष्ट्रकार्यासाठी कसा उपयोग करेन हा आपला ऋषीमुनींचा धर्म आहे. ही आपली ऋषी परंपरा आहे, ही आपली संत परंपरा आहे. आणि त्या संत परंपरेच्या ह्या भारत देशात मी जन्माला आल्यानंतर माझं काहीतरी ह्या देशासाठी, ह्या मातृभूमीसाठी दायित्व राहतं आणि ते दायित्व पूर्ण करण्यासाठी
गाय किंवा गोमाता ही मला सहाय्यभूत होते, हे माझं एक बहुत जन्माचं पुण्य आहे. आणि त्याच्या गुरुकृपा आहे की आपल्याला नोकरी करत असताना सुद्धा, आपण आपल्या व्यवसायासाठी अर्थार्जन करीत असताना सुद्धा आपल्याला गोसेवा करण्याच्या माध्यमातून एक सेवेची संधी मिळते की जी जगामध्ये कुठलीच नाही. जशी भगवंताचं नामस्मरण करणं आणि त्याची चिंतन करणं, ज्ञानसेवा करणं हा सर्वात मोठा पवित्र योग जसा सांगितला आहे, तसा विहित धर्मामध्ये गोसेवेच्या माध्यमातून रुग्णचिकित्सा, रुग्णसेवा करणं हाही तितकाच पवित्र योग सांगितलेला आहे. फक्त तो कसा करतो त्याच्यावरती त्याची सिद्धता आणि त्याचा प्रभाव समाजामध्ये दिसून येतो. आणि हे सगळे आम्ही गौरवसिद्ध या निरपेक्ष भावनेने आमच्या डॉक्टर असोसिएशनच्या संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये काम करतोय. तर आपण सर्वांनी याच्यामध्ये जरूर आपला सहभाग नोंदवावा. आम्ही आपल्याला सहकार्य करायला तत्पर आहोत. त्याचा एक भाग म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची जी विस्तार केंद्र आहे, एक नाशिकला आहे, एक कोल्हापूरला आहे आणि एक राजापूर रत्नागिरी तालुक्यात जिल्ह्यात आहे. तर या ठिकाणी पुढील 3 महिने आम्ही पंचगव्य चिकित्सा शिबिर नियोजन केलेलं आहे. अतिशय माफक त्याच्यामध्ये शुल्क ठेवलेलं आहे आणि लोकांचं रोग निवारण करणं, लोकांनी त्या चिकित्सा पद्धतीचा अनुभव घेणं, छोट्या छोट्या कारणांमुळे जे आपल्या शरीरामध्ये रोग उद्भवतात हे समजून घेणं, आहार आणि दिनचर्या नक्की आपल्याला काय पाळायला पाहिजे ह्याच्याबद्दलचं आपण विचार करून आपल्याला काय बदल करता येईल आणि त्याचा आपण अनुभव कसा घेता येईल याच्यासाठी उद्युक्त व्हावं. अशा सगळ्या योजनेतून आम्ही पुढील 3 महिने दर महिन्याला एक असं प्रत्येक गुरुकुलमध्ये चिकित्सा शिबिराचं नियोजन करतो. हे रोगाचं कारण कसं शोधतात, नाडी परीक्षण ह्या माध्यमातून चिकित्सा विधा आपली होते. तर आपण याचा जरूर उपयोग करून घ्यावा. 22 तारखेला नाशिकला आपण आयोजन करणार आहोत आणि 29 तारखेला रत्नागिरीजवळ राजापूर जे गाव आहे तिथे याचं नियोजन आहे. पुढच्या महिन्यात पण असेल, त्याच्या पुढच्या महिन्यात पण असेल, अशी 9 ही असेल चिकित्सा शिबिराचं आपण नियोजन करतोय. आणि नंतर त्याच्यानंतर प्रवास होतील, वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं होतील आणि गाय आणि विज्ञान, गाय आणि पंचगव्य, गाय आणि त्याचा आपल्या दैनंदिन आहारासाठी आपण कसा उपयोग करू शकतो, म्हणजे त्याच्या आहारा म्हणजे दुधाचा उपयोग कसा करू शकतो, गोमूत्र अर्काचा उपयोग कसा करू शकतो, ह्याच्याबद्दल विविध प्रबोधन, स्वास्थ्य संस्कार प्रबोधन वर्ग पण आम्ही याच्या माध्यमातून घेणार आहोत, व्याख्यानाच्या माध्यमातून. मग शाळा असतील, सोसायटी असतील, वेगवेगळे क्लब्स असतात, महिलांचे बचत गट असतात, शेतकऱ्यांचे गट असतात की ज्यांना शेतीच्या माध्यमामध्ये गाईचं गोमूत्र, शेण ह्याचे कसे कसे वापर करता येईल त्याबद्दल पण आपली ही समिती कार्य करते. तर माझं आपणा सर्वांना असं आव्हान आहे की आणि विनंती आहे की आपण गाय, भारतीय गोवंशाची गाय, तिचं विज्ञान, त्याचा मानवी जीवनामध्ये रोग निवारणासाठी काय उपयोग होतो याचा जास्तीत जास्त विचार करून चिंतन करावं. आणि आम्हाला ह्या राष्ट्रकार्यामध्ये जो आम्ही खारीचा वाटा आमच्या ह्या गुरुकुलच्या प्रेरणेतून आणि आमचे गुरुजी निरंजन भाई वर्माजी यांच्या मागील 22-23 वर्षाच्या अथक प्रयत्नातून ते जे हे करतायत की गोमासे निरोगी भारत हा जो त्यांनी लक्ष ठेवलेला आहे, की जे अमर बलदानी राजीवभाईंनी खूप प्रयत्नपूर्वक याच्यामध्ये काम केलं होतं. पण आज ते आमच्यामध्ये जरी नसले तरी त्यांची ती इच्छाशक्तीच आम्हाला ह्याच्यामध्ये कार्यशील ठेवते. त्यामुळे भौतिक शरीराला रोगनिवारणसाठी पंचगव्य चिकित्सा हा अतिशय साधा, सोपा, सुलभ आणि रोग झाल्यानंतर औषध न घेता नियमितपणे जर का घेतलं तर रोग होणार नाही एवढा तरी त्याचा अनुभव मागील 2015 पासून मी ह्या सेवा कार्यात आहे. तर मला त्याचा अनुभव येत आलेला आहे की आपण दैनंदिन आहारामध्ये ताक असेल, लोणी असेल, दूध असेल, हे जरी आपण नियमितपणे सेवन केलं तरी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली असते आणि जगाला कुठला जरी रोग झाला तरी आपल्याला तो रोग होऊ शकत नाही. कारण मी पहिलं जसं सांगितलं की हा सगळा ऊर्जेशी निगडीत असलेला भाग आहे आणि ऊर्जा ही सूर्यापासून आपल्यापर्यंत ह्या पृथ्वीवरती आलेली आहे. जोपर्यंत आपण साधनेने सूर्यमंडळ ओलांडून पुढे जात नाही तोपर्यंत ह्या भौतिक शरीराला या भौतिक औषधांचीच गरज आहे.
आणि ती सर्वसामान्य माणसांपर्यंत जर का द्यायची असेल तर त्याला समाजाने जागृत होऊन आपल्या पुढच्या पिढीचं जर का आपण चिंतन आणि त्यांचं जर का आरोग्य जर का सांभाळू इच्छित असू तर त्याला पंचगव्याशिवाय पर्याय नाही आहे. हे लक्षात घेऊन याला जास्तीत जास्त स्वीकार करून आम्हाला सेवेची संधी द्यावी एवढं बोलून ही झालेली माझी सेवा आपणा सर्व हरिभक्तांच्या चरणी मी सादर करतो. मला इथे दिसत आहेत की दर्शना सामंतबाई ह्या माझ्या मातृस्वरूप आहेत आणि त्याही या बघतायत. त्यांना मी नमन करतो आणि माझं भाषण ते संपवतो. हरिओम.